स्पोकन ट्युटोरियलच्या फाइंडिंग एंड इव्हॅल्युएटिंग मॉड्यूल्स वरील पाठात आपले स्वागत. या पाठात आपण शिकणार आहोत मॉड्यूलसाठी सर्च करणे आणि मॉड्यूलचे मूल्यांकन. या पाठासाठी आपण वापरणार आहोत उबुंटू लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम, Drupal 8 आणि फायरफॉक्स वेब ब्राउझर. तुम्ही तुमच्या पसंतीचा वेब ब्राउझर वापरू शकता. पाठांच्या मालिकेत मॉड्यूल्सद्वारे वेबसाईटचा विस्तार करण्याबाबत म्हटले होते. आपण Drupal सोबत येणाऱ्या काही मॉड्यूल्स बद्दल शिकलो. मागील पाठात डेव्हल मॉड्यूल इन्स्टॉल सुद्धा केले. आता चांगली मॉड्यूल्स शोधून त्यांचे मूल्यांकन करण्याबाबत जाणून घेऊ. drupal.org/project/modules वर जाऊ. येथे Drupal साठी अंदाजे 18,000 मॉड्यूल्स उपलब्ध आहेत. लक्षात घ्या, Drupal मॉड्यूल फक्त त्याच Drupal व्हर्जन बरोबर काम करेल ज्यासाठी ते बनवले आहे. म्हणून आपण वापरत असलेल्या Drupal व्हर्जनची कोर कंपॅटिबिलिटी अपडेट करणे आवश्यक आहे. हा पाठ Drupal 8 रिलीज होण्यापूर्वी तयार करण्यात आला आहे. आपण Drupal 8 साठी सर्च केल्यावर केवळ 1000 मॉड्यूल्स दिसतील. या डेमोमध्ये मॉड्यूल्स बद्दल काही चांगल्या गोष्टी दाखवण्यासाठी मी Drupal 7 वापरत आहे. सर्च वर क्लिक करा. Drupal 7 साठी 11,000 मॉड्यूल्स आहेत. हा फरक खूप मोठा आहे. काळाबरोबर Drupal 8 च्या मॉड्यूल्सची संख्या झपाट्याने वाढेल. दरम्यान चांगल्या मॉड्यूल्सचे मूल्यांकन करण्याबाबत जाणून घेऊ. या पेजवर आपण वापरत असलेल्या Drupal व्हर्जनच्या कोर कंपॅटिबिलिटी वर फिल्टर करू. ह्या सूचीचा क्रम मोस्ट इन्स्टॉल्ड किंवा मोस्ट पॉप्युलर असा लावता येतो. chaos 2 सुइट किंवा C2s आणि व्ह्यूज ही Drupalची सर्वकाळ लोकप्रिय असलेली मॉड्यूल्स आहेत. व्ह्यूज क्लिक करा. चांगल्या मॉड्यूलचे मूल्यांकन करण्यासाठी 3 साध्या स्टेप्स आहेत. समजा आपण लायसन्स ब्युरोमध्ये ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यास किंवा कार रजिस्टर करण्यासाठी गेलो. बहुतांश US मधील राज्यांमध्ये याला DMV किंवा डिपार्टमेंट ऑफ मोटर व्हेइकल्स म्हणतात. म्हणून आपण DM आणि V ही अक्षरे लक्षात ठेवा. D म्हणजे डॉक्युमेंटेशन, M म्हणजे मेंटेनर्स आणि V म्हणजे व्हर्जन्स. प्रोजेक्ट इन्फॉर्मेशन आणि डाऊनलोड्स खाली दिलेली माहिती बघा. D ने सुरुवात करू. व्ह्यूज हे कायम लोकप्रिय दुसरे मॉड्यूल आहे. खरे तर Drupal 8 मध्ये हे समाविष्ट करण्यात येत आहे आणि आपण या पाठात व्ह्यूजचा खूप वेळा उपयोग केला आहे. डॉक्युमेंटेशन वाचण्याव्यतिरिक्त एखादे मॉड्यूल योग्य आहे व नाही हे समजण्यासाठी ओपन सोर्स मध्ये अन्य कोणताही शॉर्टकट नाही. मॉड्यूल काय करते हे समजण्यासाठी नेहमी डॉक्युमेंटेशन वाचा. समस्या काय आहेत हे समजण्यासाठी डॉक्युमेंटेशन वाचा. हेल्प उपलब्ध आहे काय हे कसे कळेल? डॉक्युमेंटेशन वाचा. मॉड्यूल इन्स्टॉल केल्यावर कोणते भाग सुरू करायचे हे जाणून घेण्यासाठी डॉक्युमेंटेशन वाचा. डॉक्युमेंटेशन वाचणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ओपन सोर्स मध्ये एखाद्या मॉड्यूलमुळे साईट नष्ट झाल्यास तुम्ही काही करू शकत नाही. डॉक्युमेंटेशन वाचून तुम्ही साईटवर जे तयार केले आहे त्याला मॉड्यूल जुळणारे आहे का ते निश्चित करा. याबद्दल मी जास्त काही सांगत नाही. ही सर्व माहिती तुम्ही येथे क्लिक करून वाचा. डॉक्युमेंटेशन लिंक, इश्यू आणि बग रिपोर्ट्स. आणि या मॉड्यूलमध्ये काय आहे ते शोधा. हे D आहे. M म्हणजे मेंटेनर्स. हे विशिष्ट मॉड्यूल मर्लिन ऑफ केओस द्वारे सुरू केले होते. या नावावर क्लिक केल्यावर हे आपल्याला त्याची Drupal प्रोफाईल दाखवेल. या मालिकेत नंतर आपली Drupal प्रोफाईल बनवायला शिकू. येथे आपल्याला दिसेल की अर्ल माइल्स याने Drupal प्रोजेक्ट मध्ये मोठे योगदान दिले आहे. त्याच्या 6300 हून अधिक कमिट्स आहेत आणि तो chaos टूल्स आणि व्ह्यूजचा मुख्य निर्माता आहे. येथे या विशिष्ट मॉड्यूलसाठी अनेक मेंटेनर्स आहेत. मॉड्यूल्समध्ये आपल्याला दिसेल मॉड्यूल्सचे व्यवस्थापन केवळ एक व्यक्ती किंवा अनेक व्यक्तींचा संघ बघत आहेत. दोन्हीही ठीक आहेत.
जर मॉड्यूलमध्ये मेंटेनर हाताळू शकत नसलेली गंभीर अडचण निर्माण झाल्यास आपल्यापुढे मोठीच समस्या निर्माण होते. त्यामुळे यावर विचार करायला हवा. शेवटी खाली प्रोजेक्ट इन्फॉर्मेशन आणि व्हर्जन्स म्हणजेच आपला व्ही आहे. मेंटेनन्स स्टेटस व्ही चा अर्थ सध्या हे को-मेंटेनर्स शोधत आहे. आपण याकडे लक्ष देण्याची गरज नाही. व्ह्यूजला आधीच Drupal 8 मध्ये समाविष्ट केले आहे, त्यामुळे ते कदाचित मदत शोधत असावेत. हे अंडर ऍक्टिव्ह डेव्हलपमेंट आहे. हे लाखो साईट्सवर आहे आणि आकडेवारीनुसार 7.6 दशलक्ष डाउनलोड आधीच केले गेले आहेत. हे महत्त्वाचे आहे. जर प्रोजेक्ट अबॅन्डन्ड किंवा आय हॅव गिव्हन अप असे दाखवत असल्यास हे मॉड्यूल वापरणे टाळा. असे आपल्याला फारसे दिसणार नाही. तुमच्या Drupal इन्स्टॉलेशनच्या व्हर्जनशी जुळत असलेलेच मॉड्यूल नेहमी वापरा. Drupal 8 हे व्हर्जन येथे नाही कारण व्ह्यूज आधीच कोरमध्ये समाविष्ट आहे. परंतु मी Drupal 7 इन्स्टॉल केलेले असल्यास मी या लिंकवर क्लिक करणार नाही. हे आपल्याला या मॉड्यूलची सविस्तर माहिती देणाऱ्या नोडवर घेऊन जाईल. त्याऐवजी tar किंवा zip वर राईट क्लिक करून कॉपी लिंक वर क्लिक करा. डेव्हल इन्स्टॉल करताना हे आपण नमूद केले होते. मॉड्यूल आपल्यासाठी योग्य आहे हे कसे निश्चित करायचे? DMV इतकेच सोपे आहे. सतत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांपैकी एक प्रश्न म्हणजे मॉड्यूल कसे शोधायचे? एक पर्याय म्हणजे drupal.org/project/modules वर जा आणि पर्याय अनेक असल्यामुळे त्यापैकी कोर कंपॅटिबिलिटी या कॅटेगरीज वर फिल्टर करा. अन्यथा drupal.org साठी मॉड्यूल्स शोधणे अशक्य आहे. अनुभवी युजर हे सहज शोधू शकेल, परंतु येथे अनेक मॉड्यूल्सच्या सूचीमुळे नवीन युजर गोंधळून जाण्याची शक्यता आहे. पुन्हा कोणते मॉड्यूल माझ्यासाठी योग्य आहे हा प्रश्न आहेच. Google आपला दोस्त आहे. तुम्ही डेट फील्ड संबंधी Drupal मॉड्यूल शोधत असल्यास टाईप करा Drupal मॉड्यूल डेट. आपल्याला डेट मॉड्यूल प्रथम दिसेल. हे आपणास URL च्या नावावरून कळेल. drupal.org/project/date. आपल्याला रेटिंग सिस्टम हवी आहे काय? टाईप करा Drupal मॉड्यूल रेटिंग सिस्टम. आता आपल्याला दोन पर्याय मिळतील, 5 स्टार रेटिंग मॉड्यूल किंवा स्टार रेटिंग मॉड्यूल. आपल्याजवळ दोन मॉड्यूल्स आहेत ज्यातून आपल्याला कोणते योग्य ते निवडायचे आहे. आपल्याला वेब फॉर्म पाहिजे आहे का? टाईप करा Drupal मॉड्यूल वेब फॉर्म. आपल्याला वेब फॉर्म नावांचा प्रोजेक्ट मिळेल. नवीन लोकांनी मॉड्यूल्स शोधण्याची ही सर्वात चांगली पद्धत आहे. Drupal मॉड्यूल आणि आपल्या मॉड्यूलच्या कामाचे वर्णन. आपल्याला याची नक्कीच मदत होईल. मॉड्यूल शोधण्यासाठी Google हा चांगला पर्याय आहे. कोणती मॉड्यूल आपल्यासाठी चांगली आहेत हे समजण्यासाठी D, M आणि V लक्षात ठेवा. आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत. थोडक्यात या पाठात शिकलो मॉड्यूल सर्च करणे आणि मॉड्यूलचे मूल्यांकन. हा व्हिडिओ Acquia आणि OS ट्रेनिंग ह्यावर आधारित असून IIT बॉम्बेच्या स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टने संशोधित केला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टचा सारांश मिळेल. कृपया व्हिडिओ डाउनलोड करून बघा. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम स्पोकन ट्युटोरियल्सच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD आणि NVLI मिनिस्ट्री ऑफ कल्चर, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे. धन्यवाद.